कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जातोय, कॉमेंटेटर तिथे जोडले जातील. थँक्यू सो मच. मात्र सुरुवात, पहिलाच बॉल, फटका चांगला आहे. बघा एक महत्त्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय. जांभीरू टीमचे काही खेळाडू आहेत, त्यांची स्कूटीची चावी हरवली आहे. चार्जिंग स्कूटी आहे. चला यायचं आहे, ज्याची हरवले घेऊन जा. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑलरेडी ती चावी जमा आहे, आपण घेऊन जा. पण हे बर्गमॅनची आहे, चार्जिंग स्कूटीची चावी हरवली आहे. बघा बर्गमॅनची जर कोणाची हरवली असेल तर ती देखील ओळख पटवून घेऊन जा. ज्यांना कोणाला मिळेल चावी ते आपण आणून द्या. इनफिल्डच्या वरने खेचला, पॉइंटच्या दिशेने 2-2 क्षेत्ररक्षक पाठमध्ये, बॉल नाही थांबणार, बॉल सीमा पार, चौकार. भोईर साहेब यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती संपन्न करतोय. बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणीचे ते कार्याध्यक्ष आहेत आणि साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होईल. मी आयोजकांना विनंती करतो, आपण सन्मान्य श्रीमान दिनेशजी भोईर साहेब, बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी आणि कार्याध्यक्ष आहेत, साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. वस्त्र अलंकार खेळाडू तिथे आले, त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करा. तुषार सर. यस, आपण देऊयात प्रमाणपत्र. डोके संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांना आपण सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्रक या ठिकाणी देणार आहोत. माफ करा, या स्पर्धेच्या माध्यमातून प्रशस्तीपत्रक देखील दिलं जाईल. डोके संघाचे प्रतिनिधी आहेत आणि प्रशस्तीपत्रक त्यांना दिलं जाते. ज्यावेळेस कव्हर रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय, एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल. तत्पूर्वी आपण सन्मानित या ठिकाणी करतोय सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब, कार्याध्यक्ष, बदलापूर क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणे, साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तदनंतर भीमरावजी ब्राह्मणे साहेब, भारतीय बौद्ध महासभा कोषाध्यक्ष बदलापूर आणि साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय भीमरावजी ब्राह्मणे साहेब, भारतीय बौद्ध महासभा कोषाध्यक्ष बदलापूर आणि साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होते. धन्यवाद दिनेशजी. दिनेशजी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सन्माननीय भीमरावजी ब्राह्मणे साहेब, भारतीय बौद्ध महासभा कोषाध्यक्ष बदलापूर आणि साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. सन्माननीय भीमरावजी ब्राह्मणे साहेब, भारतीय बौद्ध महासभा कोषाध्यक्ष बदलापूर, साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर सन्माननीय महेंद्रजी जावळे साहेब, प्रचार पर्यटन सचिव बदलापूर आणि साहेबांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. महेंद्रजी जावळे साहेब, प्रचार पर्यटन सचिव बदलापूर आणि साहेबांचा देखील सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर सन्मान्य श्रीमान आनंदजी सोनकांबळे सर, क्रश टाईप शिक्षक संघटना अंबरनाथ तालुका अध्यक्ष, साहेबांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. तत्पूर्वी सन्माननीय महेंद्रजी जावळे साहेब, त्यांचा सन्मान आपण करतोय. प्रचार पर्यटन सचिव बदलापूर आणि साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान्य श्रीमान महेंद्रजी जावळे साहेब, साहेबांचा सन्मान आपण करतोय. महेंद्रजी जावळे साहेब, प्रचार पर्यटन सचिव बदलापूर. पंच शेवटच्या बॉलवरती बॅट कट केले बाईस. तदनंतर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे जिल्हा सरचिटणीस सन्माननीय आनंदजी सोनकांबळे सर, त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. श्रीमान आनंदजी सोनकांबळे सर,
त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. महाराष्ट्र राज्य शिक्षण सेनेचे ते केपी खरं तर अंबरनाथ विभागाचे ठाणे जिल्ह्याचे सरचिटणीस आहेत आणि साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. श्रीमान आनंदजी सोनकांबळे सर, त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. केपी सर, शेवटच्या बॉलवरती बॅटकट की लेग बाईज ओके. सन्मान्य श्रीमान अरविंदजी कांबळे साहेब, प्रचार पर्यटन सचिव हेंद्रेपाडा. सन्मान्य श्रीमान अरविंदजी कांबळे साहेब, प्रचार पर्यटन सचिव हेंद्रेपाडा, साहेबांचा सन्मान इथे आपल्या मुख्य मंचावरती आपण संपन्न करणार आहोत. सन्मान्य श्रीमान अरविंदजी कांबळे साहेब, प्रचार पर्यटन सचिव हेंद्रेपाडा आणि साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होईल. सन्माननीय अरविंदजी कांबळे साहेब, प्रचार पर्यटन सचिव हेंद्रेपाडा, साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर सन्मान्य श्रीमान रवींद्रजी थोरात साहेब, पत्रकार आणि साहेबांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. सन्मान्य श्रीमान रवींद्रजी थोरात साहेब, पत्रकार, साहेबांचा देखील सन्मान आपण करतोय. रवींद्रजी थोरात साहेब, पत्रकार, साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. सन्माननीय योगेशजी सोनवणे साहेब आपण पाहतो. योगेशजी सोनवणे साहेब समाजसेवक आणि साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण करणार आहोत. तत्पूर्वी सन्मान्य श्रीमान रवींद्रजी थोरात साहेब, पत्रकार, त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. खरं तर लोकशाहीचा तिसरा स्तंभ आहे पत्रकार आणि पत्रकार साहेबांचा सन्मान. टाळ्या वाजवा थोड्याशा साहेबांसाठी. रवींद्रजी थोरात साहेब, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय योगेशजी सोनावणे साहेब, समाजसेवक, साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न आपण करतोय. सन्माननीय योगेशजी सोनावणे साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. योगेशजी सोनावणे साहेब, त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न झालेला आहे. आणि आता आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जातो, जिथे चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे आणि राहुलजी यांच्याकडे आपण जातोय. तत्पूर्वी राहुलजी आपण सुरू करा, विनंती आहे. थँक्यू सो मच. या दरम्यान आगमन झालंय. खरं तर हरण्या ग्रुपचे आमचे पुरस्कर्ते चिरागजी भगत यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. सामना तुम्ही पाहताय मैदानावरती आपल्याला जरूर एक मोठी मॅच पाहायला मिळेल. बदलापूर विरोधात बदलापूर. एका जंगलातील दोन वाघ एकामेका जागेस खेळताना दिसतात. ध्रुवी शिरोमण मयूर ग्रुप बदलापूर आणि अल्टिमेट बदलापूर या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपण पाहतोय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय मिड विकेटला. टायमिंगच्या जोरावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. जंगल में शेर बाहों में सन्मान्य नितीनजी भोईर साहेब, साहेबांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करतोय. खरं तर फेअर डिलिव्हरी.
चर्मकार संघटनेचे बदलापूरचे शहराचे अध्यक्ष आहेत सन्माननीय नितीनजी भोईर साहेब. साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करतोय या ठिकाणी साहेब आपण देखील या आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. सन्माननीय नितीनजी भोईर साहेब खरं तर बदलापूर शहराचे चर्मकार संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. नितीनजी भोईर साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. वस्त्र अलंकार आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो दिली जाते. त्यासोबत रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ सन्माननीय नितीनजी भोईर साहेब त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय नितीनजी मेहर साहेब आणि नंदू जाधव साहेब या दोन्ही मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना देखील विनंती आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नितीनजी मेहर साहेबांचा सन्मान आपण करतोय आणि त्यानंतर नंदू जाधव साहेबांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय नितीनजी मेहर साहेब आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. नितीनजी मेहर साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत आणि नंदू जाधव साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. सन्माननीय नितीनजी मेहर साहेब त्यांचा देखील सन्मान आपण करतोय आणि नंदू जाधव साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. खरं तर एक वेगळी संकल्पना घेऊन आपण ही स्पर्धा पाहतोय. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित कबीर स्मृती चषक 2025 आणि आजची पहिली रजनी या स्पर्धेची नितीन मेहर आणि नंदू जाधव साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. नितीनजी मेहर या आपण. समाजसेवक आणि उद्योजक सन्माननीय नितीनजी मेहर साहेब त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. सन्माननीय नितीनजी मेहर साहेब त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न आपण करतोय आणि सन्मान्य श्रीमान नंदू जाधव साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. सुरुवातीला नितीनजी मेहर साहेबांचा विशेष सन्मान आपण करतोय. तदनंतर सन्माननीय नंदू जाधव साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय आणि समाजसेवेसाठी आपण पाहतोय भीमरावजी ब्राह्मणे सर या ठिकाणी डोनेशन करतायत. डोनेशन देखील गरजेचं असतं. एखादी संस्था ज्यावेळेस तो पैसा सत्कर्मी लावत असेल त्यावेळेस डोनेशन देखील गरजेचं आहे. दान करणं गरजेचं आहे. नंदू जाधव साहेब आपण या. आपला देखील सन्मान इथे केला जाईल. नाव हो टू कॉम्बॉक्स राहुल जी. सलग 3 बॉल 3 षटकार साजर काझी यांच्याकडून 1500 रुपये. फुलटॉस होता, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि आता अटकेर बॅटर रुसलाय कारण त्याला मैदान सोडावा लागेल. दे धक्का फलंदाज बाद.
हुसेन आउट झालेत. मागचा पाय बाकोला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना 5 ओव्हरची मॅच षटक क्रमांक 3 मार्गस्थ आपल्याला पार मिळेल. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 6 चेंडूचा खेळ संपन्न झाला, त्यामुळे धावफलक 43 धावा 43. चल पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. पण आपल्याकडे वेळ आहे, तोपर्यंत आपण देऊया डीजे मास्टरला एक संधी. चे कॅप्टन आणि टीम मिझिया 11 बदलापूर बी दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती आहे, आपण आयोजन कमिटीचे संपर्क साधा. लवकरात लवकर आपण आयोजन कमिटीचे संपर्क साधायचा आहे. बघा, दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती आहे, आपण लवकरात लवकर आयोजन कमिटीचे संपर्क साधा. फटका चांगला आहे, साईडला ड्राईव्ह केलाय, बॉल साला डीप मध्ये प्रतीक आहेत. बॉल उचलून फेक करतील, दरम्यान एक चिक्की सिंगल धाव इथे देखील एकपटी जाईल. आणि आता त्याच सिंगलच्या साथीनं धावफलक स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचले 44 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 5 ओव्हरची मॅच, भरपूर सारा प्रेक्षक वर्ग. आता अल्टिमेट बदलापूर टीमचं देखील तुम्हाला पार भेटतील. यंगस्टर खेळाडू देखील इथे जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. बिग हिट ऑन साइडला खेळला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक प्रतीक तरे जज करतोय आणि अखेर अजून एक धक्का लागेल टीम अल्टिमेट बदलापूर संघाला. फलंदाज बाद. डॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 4चा खेळ प्रगती पथावरती मयूर आलेत. गुणताची मार्कवरती कमबॅक करतात, ते प्रयत्न करतात. या मॅचमध्ये कारण त्याला माहिती आहे धावा जास्त झाल्यात. शपथ झाले, क्रॉस बॅट घेतला, स्कोर एकला. क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये, प्रयत्न करतात खेळाडू. बॉल लाडवतील, बॉल सीमा पार. 4
केला बॉल सारा डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक 12च्या वेगाने झपाट्याने पोहोचतोय. अनिकेत कुलकर्णीला तुम्ही पाहता एक चूक त्याच्याकडून घडली आहे, परंतु आता सुधारण्याचे प्रयत्न तो करतोय. कारण झेल ड्रॉप झाला होता त्यानंतर 2 धाबा तिथे एकवटले होत्या, परंतु आता पुन्हा एकदा इथे 2 धाबा मिळतात. आणि आता त्याच सिंगल धाव मिळाली होती आणि आता धावफलक पुढे सरकतोय. चार ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 49. 49 धावा धावफलकावर. पहिला बॉल ऑन साइडला खेचला स्क्वेअर लेगला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अजून एक चांगला फटका इनफिल्डच्या वरने खेचलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित. कॅच ड्रॉप. जेल इथे पुन्हा एकदा सुटला. सेफ आता सेफ असतील, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 54. चोपन्न धावा धावफलकावरती आपल्याला पार मिळतात. अभंग आलेत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 5. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचलाय मिड विकेटला. टायमिंगच्या जोरावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हे गणेशने सांगितलंय, परंतु चांगली सोय आता आयोजन कमिटी देखील केली. त्यांचे आपण आभार मानू या स्पर्धेच्या माध्यमातून. खर तर तुषारजी शिंदे सरांचा आपण आभार करू. या स्पर्धेचे ते लीड कॉमेंटेटर आहेत जे स्पर्धेला लीड करत आहे. पुढे सरसवले ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. बॉल सारा डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल एक पट्टी दुसरी धावायचा प्रयत्न केलाय आणि 2 धाबा इथे मिळतील का पाहावं लागेल. आणि अखेर पंचांनी सॉफ्ट सिग्नल आउट दिलाय, परंतु आता आपण चेक करू. OUT फरदाबाद. सुरेखा ब्रामचे प्रोपायटर आमचे जय मेहर यांच्याकडून शुभेच्छा येतात पुन्हा आयोजन कमिटीला. जयजी कतोरे यांच्याकडून पूर्ण आयोजन कमिटीला शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू.
करू. नवीन बॅटर मैदानावरती मोहीम आता दाखल झालेत. फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू उपस्थित. बॉल ओतून फेक करतात. सिंगल एक पटी 2 धाब्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे देखील मिळतात आणि आता 2 धाब्याच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचलाय. पूर्वार्ध इथे मी म्हणेन संपन्न झालंय आणि पहिल्या पूर्वार्धाच्या अंती धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 63 धाबा जोडले गेल्यात. 64 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. सेफ बाय भरपूर चांगली बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये, त्यामुळे आता 64 धावांचं टार्गेट.
सेकंडला ज्युनियर मयूर पिसेकरांना तुम्ही पाहतात आणि नॉन सेकंडला सलामीला आपण पाहिलं तर ओपनिंग पेअरमध्ये प्रतीक पिसेकर, ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 64 धाबा या संघाला बनवायच्यात आपल्या घरच्या मैदानावरती. हो, यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, संपर्कात व्यवस्थित आला नाही चेंडू, फक्त मिळेल सिंगल धाव. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव एकवटली गेली आणि आता आपल्या संघाचा श्री गणेश या ठिकाणी होत असताना चांगले आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळेल. लश ग्रीन, स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल, ऐतिहासिक क्रीडा नगरी, मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्या मालकी हक्काचं क्रीडांगण आहे. ऑन साइडला शॉर्ट अप प्लेनचा बॉल, शॉर्ट अप पूल सक्सेसफुल, देन पॉवरफुल, आक्रमक पवित्रा घेतलाय प्रतीक पिसेकरांनी आणि आता पहिला दर्जेदार षटकार. अष्टांच्या पाठीमागे हा चेंडू अडवण्यात आलाय. अगदी आपण पाहतोय अष्टीरक्षकाच्या भूमिकेत सरोश आहेत आणि त्यांच्या पाठीमागे 2 खेळाडू, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन अशी बीब रचना तुम्हाला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या डबल कबती 8. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. आणखी मॅचेस बॅलन्स आहेत. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलच पॅक ड्राईव्ह, एक धाव मिळाली आहे. सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. मेझिया बी संघ आपण पाहतो, नुरा कोहारी यांचा संघ, नुरा नन्ना, तर त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ गावदेवी अंबेशिव. टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण लगेचच या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. चला, वेळ घेऊ नका. हो, आणखीन एक वॉड स्ट्रोक. यावेळेस आपण पाहतोय प्रतीक पिसेकरांनी दाखवलंय की पिसेकर फार्म हाऊसचं लोकेशन काय आहे आणि आता बॉल चालला सीमा पार, त्या दिशेने आलेला आणखीन एक षटकार. क्या बॅटिंग करतात सलग. आपण पाहिलं तर या षटकामध्ये 2 षटकार आलेले आहेत आणि प्रतीक पिसेकर प्रज्वल हे सांगतात की पिसेकर फार्म हाऊस त्या दिशेने, हे लोकेशन त्याने दाखवलंय. 2 षटकार आलेत. संघाची धावसंख्या डबल काबती आहे 15 धावा. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकामध्ये 15 आलेत. अगदी आपण पाहतो सामना लगेच चालू करायचा आहे. स्पीडअप करा विनंती राहील. अल्टिमेट बदलापूर संघाला खास करून फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती राहील की जास्त वेळ घेऊ नका. दिलेल्या वेळेनुसार तुम्हाला षटकं कंप्लीट करायचे आहेत. 64 धावांची गरज या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना प्रतीक पिसेकर अँड ऑल टीमने बनवल्यात पहिल्या षटकामध्ये 15 धावा आणि आता विजयासाठी येणारे 24 बॉल आणि या मॅचचं इक्वेशन 49 धावांचं. 24 बॉल 49 धावा बनवाव्या लागणार आहेत त्या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. इक्वेशन आहे ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघ मैदानाच्या आतमध्ये द्वितीय सत्रामध्ये खेळतोय. सन्माननीय मयूरदादा पिसेकर क्रीडांगणाचे मालक ते सुद्धा या मॅचचा मनसोक्त आनंद घेत आहेत. दादांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. चोवीस बॉल 49 धावांची गरज. स्ट्राईक ज्युनियर मयूर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतात. सैफ चांगली बॅटिंग खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये सैफने केली आहे. तो सैफ आता बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिलाच बॉल उडवला क्षेत्ररक्षक आहेत आणि आता आपण पाहतोय डाऊन दी बॉल येत असताना टिपली असेल. फलंदाज पेल, पहिला धक्का लागेल टीम ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघाला. फलंदाज बाद.
पाहिलं तर ताकद कुठेतरी तुषार शिंदे सर कमी पडली आहे मी तर म्हणेन फटक्यामध्ये. चांगला चेंडू होता, चेंडूला वळवलं सुद्धा आणि जागा बनवण्याचा प्रयत्न असताना या ठिकाणी मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. स्ट्राईक एंडला बॅटर अनिकेत कुलकर्णी इन ॲट नंबर 3च्या पोझिशनला. राऊंड विकेट. हो, यावेळेस आपण पाहतो बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाली आहे. काही गरज नव्हती मी तर म्हणेन, परंतु बॅटला स्पर्श झाला, मिळाली सिंगल. पूर्णपणे डगआउटमध्ये ही चर्चा चालू आहे की कदाचित एक चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागला असता, एक एक्स्ट्रा धाव मिळाली असती, परंतु इथे मिळाली एक सिंगल धाव. संघाची धाबत संख्या डबल काबती 16. हो, समोर खेळल्यात बॅटच्या टोएंडला लागून बॉल चाललाय. अगदी आपण पाहतो अलॉंग द कार्पेट डीपमध्ये लॉंग ऑनच्या दिशेने, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. परफेक्ट रडारमध्ये चेंडू आला नाही आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो या एंडने धावा बनल्या ध्रुवी शिलेबन मयूर ग्रुप बदलापूर संघासाठी 15 पहिल्या षटकामध्ये, परंतु आता समोरच्या एंडकडून धावा येत नाही आहेत, कारण ज्या ठिकाणी मयूर बाद झाला, अनिकेतने सिंगल घेतली, त्यानंतर प्रतीक पिसेकर यांनी सुद्धा सिंगल घेतली आहे. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय सीमा पार. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नितेश पिसेकरने सुद्धा सांगितले की मैदानावरती कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावा लागणार आहे. अगदी आपण पाहतोय 24 बॉल 49 धावांचं इक्वेशन असताना बॉल चाललाय सीमा पार. जे मात्र डगआउट मध्ये सध्या लंगाला ज्या ठिकाणी आपण पाहतोय पूर्णपणे सामना अगदी आपण रंगतदार स्थितीमध्ये सामना रंगलाच पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने या क्रीडा नगरीमध्ये आपण कित्येक वेळा अशा मॅचेस पाहिलेले आहेत. 23 धावा आहेत. राऊंड विकेट, गोलंदाज साहेब. हो, आणखीन एक सबमरीन डिलिव्हरी, बिलॉंग टू द विकेट. आणखीन एक डॉट बॉल टाकलाय. षटकार आल्यानंतर केलेलं कमबॅक आपण पाहतोय वाखण्याजोगी होतं आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकामध्ये बनल्या गेलेत. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 64 धावांचं आव्हान आहे द्वितीय सत्रामध्ये. धावफलकावरती 23 आणि आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 41 धावांची गरज. या आपण लगेच टॉस करू. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुषार शिंदे सर त्या ठिकाणी जॉईंट आहेत. सन्माननीय नितीनजी भोईर साहेब, आपण पाहतोय बदलापूर चर्मगर संघटनेचे ते शहर अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. अंबेशिव संघाचे संघनायक आणि मिझिया बदलापूर बी संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेत. तर टॉस संपन्न केला जाईल. सर या बाजूला या. नितीन सर. अठरा बॉल आणि आता 41 धावांची गरज. मॅचच्या दिशेने आपण जाऊ. अत्यंत दर्जेदार सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 24 बॉलमध्ये 49 धावांची गरज होती. या षटकामध्ये आल्या केवळ 8 धावा. एक षटकार आल्यानंतर आणि आता 18 बॉल विजयासाठी 41 धावांची गरज आहे. हो, यावेळेस फटका चांगला आहे. हा प्रतिम स्ट्रोक. आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतीक पिसेकर थांबेल ते नाव कसलं. बॉल सीमा पार. मिझिया बदलापूर बी संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील ही न्यूज टॉस बॉक्स मधून आहे. याचा अर्थ असा आहे की अंबेशिव संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. यस नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स माडे सर. थँक्यू सो मच. आणि आता आपण जाऊया. या ठिकाणी षटकार आलाय. षटकाराने धाबत संख्येला आकार देण्याचा प्रयत्न चालू. प्रत्येक वेळी आपण पाहतोय तसा स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न आहे. प्रतीक पिसेकर आपण पाहतोय सेट ऑन फायर नाऊ. सलग सेकंड इन अ रो. दूसरा धमाका.
पाहतो जे इक्वेशन होतं 41-40 धाबांचं, परंतु सुरुवातीला 2 चेंडूमध्ये 2 धमाके पाहायला मिळाले. म्हणजे आता या मॅचचं इक्वेशन शिल्लक येणारी 16 बॉल विजयासाठी 29 धाबांची गरज आहे. ह्या मॅच 64 धाबांचा पाठलाग चालू आहे सध्या तरी. एखाद्या गोलंदाजाला चमकावा लागणार आहे जिथून मात्र या धावसंख्येला रोख लावेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो प्रतीक पिसेकर हेच सांगतात हे इलाका भी मेरा है और यहाँ पे धमाका भी मेरा होगा. काय जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग त्याने दाखवली आहे खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये. यावेळेस इथे चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग टाक होती सानी चांगली गोलंदाजी करतायत. सुरुवातीला 2 चेंडू शॉर्ट ऑफ लेनचे त्याच्यामध्ये आक्रमण करण्यात आलं आणि आता फुलर लेनचा बॉल संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉल आलाय. प्रत्येक बॉल गणित समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळणार आहे. हो यावेळेस उडवलाय आणखीन एक बॉल. बिग 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 लॉंग वे षटकार. दिल से लढा नाही. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडू नका. कारण हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 3चा खेळ चालू आहे. 3 षटकार तर ऑलरेडी आलेले आहेत प्रतीक पिसेकर यांच्या बॅट मधून. विजयासाठी 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज. राऊंड विकेट. आणखीन एक बॉल सरळ रेषेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात आहे. प्रतीक पिसेकर थांबायला तयार नाही आहेत. घरच्या मैदानावरती आपण पाहतोय ही मॅच खेळतायत आणि 64 धावांचा पाठलाग करत असताना अक्षरशः धुमाकूळ घातलाय मैदानावरती. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. शेवटचा बॉल आणि हा सुद्धा जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जवळ जवळ आपण पाहतोय 44 धावांवरती वैयक्तिक प्रतीक पिसेकर खेळतात आणि संघाची धाव संख्या धावफलकावरती 53 धावा. येणारे 12 बॉल 11 धावांची गरज. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय प्रत्येक बॉल डीजे गणेश हा आपल्याला ढगात पाहायला मिळालेला आहे. काय बॅटिंग केले. 5 षटकार आलेत. उद्या सकाळीच लगेच आपण पाहिलं तर मयूर दादा यांच्या स्टेटसला ते व्हायरल होणार आहे. मयूर दादा नव्हे तर संपूर्ण बदलापूर असेल. अगदी आपण पाहतो क्रिकेट रसिकांच्या प्रत्येकाच्या स्टेटसला ही व्हिडिओ व्हायरल होणार आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स बाय प्रतीक पिसेकर. 12 बॉल 11 धावांची गरज. 44 धावांवरती नाबाद खेळतायत. जर एक षटकार आणखीन आला तर तब्बल 50 धावा आणि या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक राहील प्रतीक पिसेकर यांच्या नावावरती. क्या बॅटिंग केली. क्या बॅटिंग केली. अक्षरशः गोलंदाजाची नव्हे तर जो गोलंदाज गोलंदाजी करत होता त्या बॉलची पिस उपटण्यात आलेली आहेत. 12 बॉल 11 धावांची गरज. तायकेनला अनिकेत. आता गोलंदाज येतात साहेब. ज्या साहेबने मागच्या षटकामध्ये चांगलं कमबॅक करून दिलं होतं अल्टिमेट बदलापूर संघाला, तो साहेब आता बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट. स्ट्राईक रोटेट केले. अनिकेत कुलकर्णीला माहिती आहे प्रतीक पिसेकरच्या बॅट मधून धावा येत आहेत.
त्याला माहिती आहे आता प्रत्येक पिसेकरला स्ट्राईक जास्तीत जास्त देणं गरजेचं आहे. 11 चेंडूमध्ये बनवायचे 10 धावा या मॅचमध्ये. राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज. या ठिकाणी अप्रतिम बॉल, सुंदर गोलंदाजी करण्यात आली आहे. जे अल्टिमेट बदलापूर संघाच्या वतीने साहेबने अत्यंत चांगला खेळ दाखवलाय. बॅटिंग मध्ये धमाल केली आहे, गोलंदाजी मध्ये सुद्धा त्याने कमालीची गोलंदाजी केली आहे. त्या अगोदरचं षटक त्याने हाताळलं अवघ्या 8 धावांचं. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा दमखम दाखवत असताना. हो यावेळेस ऑन साइड आडव्या बॅटने क्रॉस बॉडी स्ट्रोक, बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक बेगन आलेत. एक कंप्लीट सेकंडचा कॉल, दुसरी धाव सुद्धा मिळतीये आणि दुसरा धावेचा प्रयत्न. आता एक एक धाव फार महत्वाची आहे. जरी सोन्याचा भाव कमी जास्त होत असेल परंतु क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे हे चांगलं माहिती आहे प्रत्येक पिसेकरांना. आणि लगेचच 2चा कॉल देण्यात आलाय. 2 धावा या ठिकाणी एकवटल्या गेल्यात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 56 धावा आहेत. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक तेरी और एक मरी अशी गोलंदाजी करत असताना गोलंदाज साहेब. दर्जेदार खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. अद्याप 8 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 8 बॉल 8 रन बॉल इक्वेशन. या मॅच मध्ये सामना कधी कधी आपण पाहतो जास्त धावा लवकर बनतात परंतु रन बॉल इक्वेशन फार कठीण असं क्रिकेटमध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहतो प्रतीक पिसेकर आहे म्हणजे काही कठीण नाही आहे. फुल टॉस बॉल, फुल टॉल आणि या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक कंप्लीट केलंय प्रतीक पिसेकरांनी. एकदा बॅट वरती दाखवायचे प्रतीक, काय जबरदस्त खेळ राहिलेला आहे. घरच्या मैदानावरती इतिहास रचलाय आणि आता फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. प्रतीक यांच्यासाठी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल मिळाली सिंगल धाव. स्कोर आर लेवल. 63 धावा बनल्या गेलेत आणि आता 6 चेंडू मध्ये बनवायचे फक्त आणि फक्त विजयाची 1 धाव. प्रयत्न केलेला आहे. 6 चेंडू आणि आता फक्त आणि फक्त 1 धाबेची गरज आहे. कदाचित या मॅचचा शेवट कसा होईल हे आपल्याला पाहायचंय. निसारबाई शेख, भाईजान, महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा देतात आणि खास करून प्रतीक पिसेकर यांच्या खेळीसाठी सुद्धा त्यांच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. शेवटचा बॉल एंड इज वेल देन ऑल इज वेल. विनिंग स्ट्रोक चौकार आलाय प्रतीक पिसेकर यांच्या बॅट मधून आणि सामना जिंकलाय 5 चेंडू राखून आणि जवळजवळ 9 गडी राखत हा सामना आपल्या खिशात घातलाय. ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अँड हार्ड लक टीम अल्टिमेट बदलापूर.